डिसेंबर महिना चालू आहे. सध्याला पेरणी केल्यानंतर रेट मिळतील का, सध्या कोथिंबीरचे नियोजन कसे करायला पाहिजे, या सर्व गोष्टी एक छोट्याशा व्हिडिओमधून मी तुमच्याशी कळवणार आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतायत हा प्लॉट आज 28 दिवस झालं पेरणी करून जवळपास 1.25 एकरच्या जवळजवळ हा क्षेत्र आहे. तर आपण इथं 35 किलो बियाणं इथं एकरी पेरणी केलेली आहे. बैलाच्या साह्याने नाही, ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केलेली आहे. छोटं ट्रॅक्टर आपण इथं घेतलं होतं. बघू शकता इथं आपण इथं 35 किलो बियाणं पेरणी करण्यात आलेले आहे. बियाणं जे आहे कास्ती गावरानची व्हरायटी आहे. प्युअर ओरिजिनल खात्रीशीर बियाणं इथं टाकण्यात आलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कास्ती गावरान खाली पण लूट मार्केटमध्ये होत असते. हे व्हरायटी 220 रुपये किलोवाली या मित्रांनो नवीनचावरती पेरणी आहे. 2 ओळीतील अंतर म्हणजे 2 तासातलं अंतर, 2 फणातलं अंतर 9 इंचाचं आहे. आपण इथं एक खुरपणी पण केलेली आहे. खुरपणीमध्ये आपण 2,500 रुपयाला आपण पूर्ण प्लॉट लेबरला हा पूर्ण गुत्ता देऊन सोडला होता. खुरपणीसाठी 4 दिवस अगोदर खुरपणी झालेली आहे. खुरपणी ज्या दिवशी झाली त्याच दिवशी आपण इथं फवारणी घेण्यात आलेली. एकच फवारणी केलेली आहे कारण की वातावरण पूर्ण रीतीने स्वच्छ होतं. कोथिंबीरवरती काही डाग वगैरे काही नसल्यामुळे आपण एक फवारणी घेण्यात आलेली आहे. फवारणीची औषधं मी सिंपलमध्ये सांगतो काय घेतलं होतं. साप पावडर बुरशीनाशकामध्ये, इमिडाक्लोप्रिड कीटकनाशक, टॉनिकमध्ये मास्टर सुमो आणि सिलिकॉन बेस स्टिकर घेतलं होतं. हेच औषधं तुमच्या प्लॉटवरती चालतील म्हणून असं सांगता येणार नाही, कारण की माझ्या सिच्युएशनच्या हिशोबाने मी प्लॉटवरती ते औषध वापर केलेला आहे. तुमची जे काही प्लॉटची सिच्युएशन असेल त्यानुसार मी तुम्हाला औषधं कळवेल. तरी पण मी लास्टला या व्हिडिओच्या एंडिंगला नंबर टाकणारच आहे. त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगेलच. राहिला अतिशय महत्त्वाचा आहे, डिसेंबर महिना आहे. जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये इथून पुढे कोथिंबीरची लागवडी केल्यानंतर रेट मिळतील का? शेतकरी बंधूंनो, रेट हे आपल्या हातामध्ये नाहीत. आवक पुढे मागे होण्याचे चान्सेस असतात. आवक वाढली तर रेट कमी होतात, आवक कमी झाली तर रेट वाढतात. हे अगदी बरोबर आहे. पण अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही व्हरायटी कोणती करताय त्यावरती पण डिपेंड आहे. आता हे व्हरायटी जी आहे कास्ती गावरांची कत्री पान व्यवस्थित, या व्हरायटीचं वैशिष्ट्य कसं आहे मार्केटमध्ये, कुठल्याही मार्केटमध्ये तुम्ही तशी चौकशी करा. मी काही सडळ भाषेने तुम्हाला सांगत नाही, तुम्ही चौकशी करून घ्या. मी पण चौकशी केलेली आहे. आम्ही पण 3-4 वर्षापासून ही व्हरायटी करतच असतो, सजेस्ट पण करत असतो. तुम्ही एकदा मार्केटमध्ये जाऊन आल्यानंतर कुठल्याही मार्केटमध्ये जाऊन चौकशी करा. लातूर कास्ती गावरांची व्हरायटी वापर केल्यानंतर किंवा मी करू शकतो का असं तुम्ही व्यापाऱ्याला एकदा सजेशन घ्या. तो व्यापारी म्हणजे तुम्ही बिंदास करू शकतात, कारण की त्या व्हरायटीचे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असते. त्या व्हरायटीला चांगले डिमांड पण मिळतात, म्हणून आपण हे व्हरायटी सिलेक्ट करत असतो. या व्हरायटीचे पैसे बनतात, पण शक्यतो करून ही व्हरायटी तुम्ही 12 महिन्याचा वापर करू शकतायत. आता राहिला विषय की आता इथून रेट वाढतील काय? मित्रांनो, रेट वाढण्याचे चान्सेस जानेवारी महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर, तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये कधीही लागवड करा, कारण की तो प्लॉट तुमचा 40 दिवस लागवड केल्यानंतर 40 दिवस पुढे तुमचा प्लॉट काढण्यासाठी येतो. म्हणजे रमजान महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये रमजान महिना आहे. तर त्या दरम्यान रेट खूपच वाढतील असं सांगता येणार नाही, कारण की सर्व शेतकऱ्याचे मालच चालूच असतात त्या दरम्यान. पण तुम्ही केलेला खर्च निघून 40 दिवसामध्ये तुमचे शेतकरी मित्रांनो 40,000, 50,000, 60,000 काही ठिकाणी तर सांगता येणार. मी कमीत कमी सांगतो, जास्तीत जास्त खूप रेट वाढण्याचे चान्सेस असतात. तर त्या झटक्यामध्ये तुमचा पैसा बनून जातो. तर तसे काही तुमचे नियोजन असतील तर तुम्ही तसं पण नियोजन करू शकताय. पूर्ण डिटेल्स नियोजन, खत, पाणी, बियाणं, फवारणी ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर वरी दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करण्यात यावे. सर्व गोष्टी मी तुमच्याशी द्यायचा प्रयत्न करेल. तुम्हाला पण हे कास्ती गावरांची व्हरायटी जर पाहिजे असेल तर मोबाईल नंबरवरील स्क्रीनवरती आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून पूर्ण महाराष्ट्रभर कास्ती गावरांची व्हरायटी देण्यात येईल. तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या वेळेला तुम्ही नक्कीच लाईक, फॉलो आणि शेअर पण करण्यात यावे.